नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के निशांत, संचालक कन्सेप्ट पॉली मॅथ्स क्लासेस अंबेजोगाई. व्हिडिओ बनवण्याचा मुख्य मुद्दा की जवळपास 10वी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक फर्स्ट इयरसाठी प्रवेश घेतलेला आहे. तर आपण खास व्हिडिओ बनवतो आहोत की अंबेजोगाईमधील ज्या विद्यार्थ्यांना TB गिरवलकर अंबेजोगाई ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या मुलांसाठी आपण खास व्हिडिओ बनवतो आहोत. तर एक सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यात पहिले हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्यांनी फर्स्ट इयरसाठी प्रवेश घेतलेला आहे, खूप साऱ्या ब्रँचेस सगळ्यांनी निवडलेल्या आहेत. पण याच्या पुढे एक आहे की बाबा आपल्याला आता M1 मॅथ 1 आहे, मॅथ 2 आहे किंवा पुढे जाऊन बाकी काही विषय आहे, मग याचं काय करायचं आहे किंवा आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती पाहिजे असतील किंवा याच्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती जाणून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपल्या क्लासेसला व्हिजिट करायचे आहे. आणि आपण येत्या 12 जानेवारी म्हणजेच उद्यापासून आपल्या क्लासेसला सकाळी ठीक 8:15 चालू करत आहोत. ज्या कोणत्या विद्यार्थ्यांना डेमो क्लास करून पाहायचे आहेत त्यांनी सगळ्यात पहिले डेमो क्लास करून पाहावे आणि त्याच्यानंतर बाकी तुमच्या जे काही तुम्हाला संबंधाचे कॉन्सेप्ट किंवा बाकीच्या गोष्टी वाटतील त्यानुसार तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. एकदम फीस पण अत्यल्प राहणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की क्लास केल्याच्यानंतर जे तुम्ही भविष्यात गव्हर्नमेंट एक्झाम देणार आहात की आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग जे MSCB असेल किंवा RTOचे असेल म्हणजे अदर नंबर ऑफ ब्रँचेस आहेत, त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट एक्झाम देता म्हणाल तर गव्हर्नमेंट एक्झाम पास होण्यासाठी बेसिक मॅथ्स क्लिअर लागतं. मॅथ्स फक्त एक सेमिस्टर पुरतं मर्यादित नाही, हे सगळ्यात डोक्यात पहिले काढून टाका. कारण खूप सारे मुलं काय सांगतात की चलो इंटरनल मार्क्स चांगले भेटतात, तुम्ही क्लास केला काय नाही केला काय निघून जातो विषय. पण बाळांनो की पुढे अडचण कुठे होती की ज्यावेळेस आपण गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतो त्यावेळेस बेसिक डेरिव्हेटिव्ह काय असतो बाबा, बेसिक ट्रिगोनोमेट्री काय असते, हे कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर होत नाहीत आणि पुन्हा परत आपल्याला झिरोपासून सुरुवात करायला लागते. त्यामुळे आजपासून जर आपण पूर्ण पक्का पाया केला तर पुढे आपल्याला भविष्यात गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा कुठल्याही कंपनीमध्ये जरी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला तिथे ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायला बंधनकारक असतं, ज्यामध्ये तुम्हाला मॅथ्स 100% लागतं. त्यामुळे सगळ्यात पहिले मॅथमॅटिक्सचा बेस पक्का होणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ज्या कोणत्या मुलांनी फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी मॅथ 1ची बॅचेस आपण ठीक सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेमध्ये चालू करत आहोत. डेमो क्लासेस आपले चालू झालेले आहेत. मला एक वाटते की सगळ्यांनी डेमो क्लासेस करून पाहावे. डेमो क्लासच्या नंतर तुम्हाला 100% काय चेंजेस आहेत किंवा आउटपुट काय भेटतं हे तुम्हाला 100% लक्षात येईल. त्यामुळे पालकांनी जो व्हिडिओ पालक पाहत आहेत किंवा विद्यार्थी पाहत आहेत त्यांना विनंती आहे की फक्त एक डेमो 4 ते 5 दिवसाचा डेमो करून पाहायचा आहे. त्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातील की बाबा आता आपल्या पालकांनी एक विद्यार्थ्यांना विचारायचं किंवा आपलं सेमिस्टर किती मार्काचं आहे, किती मार्काचं किंवा सब्जेक्ट कुठले आहेत किंवा या सगळ्या गोष्टी पिक्चर क्लिअर आहे का, किंवा समजा मॅथ आहे, मॅथ्स किती मार्काचं आहे किंवा बेसिक सायन्स आहे किती मार्क्स आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे फक्त मॅथच नाही तर मॅथ सोडून बाकीचे विषयसुद्धा आपण त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी प्रॉपरली गाईडलाईन आपल्या क्लासमध्ये करत असतो. त्याचमुळे आपले यावर्षी आपल्या क्लासचा 3rd इयर पॉलिटेक्निक उत्तीर्ण विद्यार्थी तो यावर्षी महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं इंजिनिअरिंग कॉलेज COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. त्यामुळे आपण मॅथ्ससोबतच भविष्यात कुठे जायचे किंवा काय करायचे याचेसुद्धा योग्य मार्गदर्शन आपण आपल्या क्लासच्या मार्फत करत असतो. त्यामुळे एक माझी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी डेमो क्लास करून 100% आपला मॅथ्स परफेक्ट करून घ्यावा. व कोणी मराठी मीडियम असो, सेमी असो किंवा CBSE असो, एकदम बेसिक लेवलपासनं आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा लँग्वेजमध्ये आपण मॅथ्स परफेक्ट करून घेतो. आणि त्यामुळे दरवर्षी आपल्याकडे 100पैकी 100 मिळवणारे विद्यार्थी खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर क्लासेस जॉईन करायचे आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात दुसरी बाब आहे की फीसच्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी 15 ऑगस्टपूर्वी क्लासेसची फीस जमा करतील त्यांना फीसमध्ये तब्बल 50% आपण सवलत देणार आहोत. जेणेकरून जे गरीब आहेत किंवा ज्याला काही अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण फीसमध्ये सवलत देणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनीसुद्धा 100% क्लासला या, भेट द्या. त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. तर दुसरा विषय असा आहे की खूप साऱ्या मुलांना ज्यावेळेस माझ्याकडे येतात मी मुलांना विचारतो बाळांनो मॅथ्स कसं चालू किंवा काय चालू आहे, काय तुम्हाला समजतं.
तर मला म्हणतात सर यस ह्या गोष्टी मग सिलेबस काय किंवा चॅप्टर तुम्हाला माहिती आहेत का, किती चॅप्टर आहेत, कोणतं चॅप्टर अवघड आहे, कोणतं चॅप्टर सोपं आहे, किंवा ह्याच्यामध्ये कोणतं चॅप्टर किती मार्क्स आहे हे तुम्हाला माहिती आहे का अजून. मग आपण फर्स्ट डेला सगळ्यात फर्स्ट डेला एक गोष्ट क्लिअर करतो. कोणती गोष्ट क्लिअर करतो की चॅप्टर किती मार्क्स आहेत, कोणता चॅप्टर किती मार्काला आहे आणि तो चॅप्टर कशा प्रकारे प्रॉब्लेम देतो. मग थेरी येते का नाही येते, काही गोष्टी आहेत. आता खूप साऱ्या मुलांना मी विचारतो की बाळांनो तुम्हाला मॅथ्समध्ये काय माहिती आहे. मला म्हणतात सर आम्हाला एकच चॅप्टर माहिती आहे, बेसिक आम्हाला समजा बाकीच्या गोष्टी माहीत नाही. मग मी मुलांना सगळ्यात पहिले करतो बाळांनो सगळ्यात फर्स्ट चॅप्टर अल्जेब्रा आहे, दुसरा चॅप्टर जो आहे आपला ट्रिगोनोमेट्री आहे, तिसरा चॅप्टर जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे, चौथा जो आहे तो डिफरन्शियल कॅल्क्युलस आहे आणि जो पाचवा जो आहे तो आहे तुमचा स्टॅटिस्टिक. मग ह्या सगळ्या गोष्टी मुलांना माहीत पाहिजे. मग आता स्टॅटमध्ये काय, डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये काय, ट्रिगोनोमेट्रीमध्ये काय बाबा, किंवा अल्जेब्रामध्ये काय आहे. भरपूर मुलं म्हणतात सर लॉगॅरिथम आमचा फर्स्ट चॅप्टर आहे. अरे बाळा अल्जेब्रामध्ये 3 बीट आहेत. कोणकोणते, लॉगॅरिथम, मॅट्रायसिस आणि पार्शियल फ्रॅक्शन. हे 3 बीट म्हणजे अल्जेब्रा नावाचा चॅप्टर आहे जो आपल्याला 14 मार्क्स देतो. मग या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या मुलांना माहिती नसतात. मग ह्या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्याला परफेक्टली करून घ्यायची आहे, जेणेकरून भविष्यात तुम्ही ज्या गव्हर्नमेंट एक्झाम देणार आहेत त्यामध्ये पण तुम्हाला 100% ट्रिगोनोमेट्री आली पाहिजे. सो ज्यांना कोणाला क्लासेस करायचे त्यांनी लवकरात लवकर डेमो क्लासेससाठी प्रवेश घ्यायचा आहे. 100% तुमच्यामध्ये चेंज म्हणजे चेंज मॅथ्समध्ये दिला जाणार आहे. फक्त क्लास डेमो करून पहा, 100% चेंज झाला तर कंटिन्यू करा, नाही तर नाही केला तरी कुठल्याच गोष्टीमध्ये फोर्स राहणार नाही. सो बॅच चालू होती आपली 12 ऑगस्ट 2025 ठीक सकाळी 8:15 वाजता. पत्ता आहे आपला यशवंतराव चव्हाण चौक, गुरुदेव विद्यालयाच्या समोर, अंबेजोगाई, जे की गिरवलकर कॉलेजपासून एकदम अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आपला क्लासेस आहे. ठीक आहे, धन्यवाद.